वेळा नाही 5 वेळा 5 वेळा आमदार राहिलेले सुभाताचे उपनेते आदरणीय बबनदादा घोलप हे आदरणीय शिंदे साहेबांवर विश्वास ठेवून त्यांच्या कामावर विकासावर विश्वास ठेवून ते शिवसेनेमध्ये प्रवेश करत आहेत, मूळ शिवसेनेमध्ये प्रवेश करत आहेत. त्यामुळे नाशिकच्या सर्व शिवसैनिकांच्या वतीने मी त्यांचे स्वागत करतो. तसेच या उपस्थितीमध्ये आदरणीय सचिव भाऊ चौधरी, आदरणीय निलंबन गोरे आणि आदरणीय दादासाहेब मंत्री महोदय भुसे साहेब हे सुद्धा उपस्थित आहेत तिथे. तसेच माझ्या विधानसभा मतदारसंघाचे आमदार माजी आमदार संजयजी पवार यांचाही साहेबांवर विश्वास ठेवून ते प्रवेश करत आहेत. मी त्यांचंही स्वागत करतो. मी आदरणीय मुख्यमंत्री महोदयांना विनंती करतो की आपण आदरणीय बबनदादांचा प्रवेश द्यावा. एकनाथ शिंदे साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। एकनाथ शिंदे साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। पवन नाना आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। पवन नाना आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। पवन नाना आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। हेमंत अप्पा आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। हेमंत अप्पा आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। शिवसेना आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। जय शिवाजी, जय शिवाजी। हम तुम्हारे साथ हैं। आदरणीय बबनदादांबरोबर तुकाराम डाके उपटा, सोमनाथ पाटील उपटा, सुनील कोल्हे उपटा, सुभाष मोरे नवनाथ कापू त्यांचा प्रवेश झाला असेल त्यांनी इकडनं बाहेर जावं अशी विनंती करतो. रामचंद्र शिंदे तसेच नानांबरोबर असंख्य कार्यकर्ते आज प्रवेश करत आहेत.
एकनाथ शिंदे साहेब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। एकनाथ शिंदे साहेबांचा शिवसेना शिवसेना भाऊसाहेब कदरे एकनाथ शिंदे साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। शिंदे साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। शिवसेना शिवसेना शिवसेनेचा एकनाथ शिंदे साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। एकनाथ शिंदे साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। जय भवानी जय भवानी। शिवसेना शिंदे साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। शिंदे साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। शिवसेना मुख्यमंत्री शिंदे चला मोठं भवन मंत्री आदरणीय पवननाना भगत यांना विनंती करतो की आपण 2 शब्दामध्ये आपलं मनोगत व्यक्त करावं. माननीय महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब, त्यांचे मंत्रिमंडळातील सहकारी दादासाहेब भुसे, इतर सर्व पदाधिकारी,
माझ्यासोबत आलेले सर्व शिवसैनिक, समाज बांधव, नाशिक, नगर या जिल्ह्यातून आलेले सर्व पदाधिकारी, ठाणे जिल्ह्यातून आलेले पदाधिकारी, आज या ठिकाणी माझा शिवसेनेमध्ये प्रवेश होतो आहे. त्याचं कारण मी गेल्या अनेक वेळा माध्यमाच्या माध्यमातून सांगितलंय. कारण मी गेले 54 वर्ष शिवसेनेमध्ये काम करतो. बाळासाहेबांचा शिवसैनिक म्हणून निष्ठेनं आतापर्यंत 54 वर्ष काम केलं. परंतु उभाटा सेनेने माझ्यावर अन्याय केला. मला अचानक संपर्क पदावरून दूर केलं आणि माझ्या जबाबदाऱ्या कमी केल्या. मी त्यांना विचारलं की माझी चूक सांगा. त्यात काही सांगू शकले नाही. तिथं काहीतरी काळबेर म्हणता येईल असं झालं आणि माझ्याकडून ह्या जबाबदाऱ्या काढल्या आणि त्यामुळं मी शिवसेनेच्या उपनेते पदाचा राजीनामा दिला, निषेध व्यक्त केला. परंतु मला कोणीही त्याबद्दल काही विचारणा केली नाही. त्यानंतर मी माझ्या शिवसैनिक पदाचा राजीनामा दिला. त्यालाही 2 महिने झाले, कोणी काही विचारलं नाही. मग मला असं वाटलं की आता माझी गरज त्या ठिकाणी नाही. एकनाथ शिंदे साहेब अतिशय उत्साहानं मोठ्या प्रमाणात गोरगरिबाची कामं करतात. आपण त्यांना मदत करण्याची आवश्यकता आहे आणि म्हणून मी आज शिवसेनेमध्ये प्रवेश करतो आहे. मध्यंतरीच्या काळामध्ये मी समाजाची एक मोठी महाराष्ट्र लेवलची बैठक साहेबांच्या समोर घेतली. साहेबांना मी काही समाजाचे प्रश्न मांडले. सगळे प्रश्न त्यांनी होकारार्थी सांगितले की समाजाला जे काही भवन पाहिजे, जिथे काही एखादं विद्यापीठ बांधायचं असेल तर ते सांगितलं की हे शिक्षण फार महत्वाचं आहे समाजाच्या दृष्टीनं आणि तुम्ही मागाल त्या पद्धतीने आम्ही तुम्हाला मदत करू. अशा पद्धतीनं आतापर्यंत त्यांनी आम्हाला सकारात्मक या ठिकाणी वागणूक दिलेली आहे आणि आज महाराष्ट्रामध्ये सुद्धा त्यांचं काम हे गोरगरीब जनतेला भावलेलं आहे आणि म्हणून त्यांच्याकडे प्रचंड प्रतिसाद वाढतो आहे. माझ्याकडे संपूर्ण महाराष्ट्राची माहिती आहे. मी 25 वर्ष आमदार राहिलेलो आहे आणि त्यामुळे महाराष्ट्रातली कुठलीही जबाबदारी जर माझ्यावर दिली तर ती मी प्रामाणिकपणे पार पाडील आणि शिवसेनेला न्याय देण्याचा प्रयत्न करील, शिवसैनिकांना न्याय देण्याचा प्रयत्न करील. माझ्यावर त्यांनी जबाबदारी टाकावी. मी त्यांना न्याय दिल्याशिवाय राहणार नाही, एवढी त्यांच्याकडून अपेक्षा आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. हम तुम्हारे साथ हैं. आदरणीय माझ्या मतदारसंघातले माझे आमदार संजय पवार साहेब यांना विनंती करतो की आपण 2 मिनिटात आपलं बोलू. सर्वोच्च महाराष्ट्र तसा मी मूळचा शिवसैनिक आहे. 2004 ला विधानसभेची निवडणूक लढता आली आणि या धनुष्यबाणावरच मी निवडून आलो. तो धनुष्यबाण आज मला खांद्यावर घ्यायला आनंद वाटला. तर साहेब मी कुठल्या तिकिटासाठी किंवा कुठल्या ठेकेदारीसाठी शिवसेनेमध्ये आलो नाही. ज्या मतदारसंघामध्ये माझ्यासारख्या गरीब कुटुंबातील माणसाला ज्या मतदारसंघातल्या लोकांनी आमदार केलं, जिल्हा परिषदेचं सदस्य केलं, तर त्या मतदारसंघातले अनेक प्रश्न असे मोठी प्रश्न होते आणि म्हणून आपण सीएम झाल्यानंतर त्या आमच्या मतदारसंघातले मनमाड शहराचा पाणी पुरवठ्याचा प्रश्न, MIDCचा प्रश्न हा सुटला. तर हा न्याय आमच्या मतदारसंघाला आपण दिला आमचे आमदार सुहास अण्णा यांच्या माध्यमातून आणि म्हणून मी आज शिवसेनेमध्ये पुन्हा ज्या पक्षात लहानचा मोठा झालो त्या धनुष्यबाणावर मी जिल्हा परिषद सदस्य आणि आमदारकी भोगली. तो धनुष्यबाण पुन्हा घेऊन या पक्षामध्ये या ठिकाणी कुठली अपेक्षा न ठेवता साहेबांच्या नेतृत्वाखाली जे काम आम्हाला सांगेल ते काम आम्ही पूर्ण करू. जय हिंद, जय महाराष्ट्र. मी आदरणीय महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांना विनंती करतो की आपण आपले 2 शब्द अनुरोध व्यक्त करा. हिंदुहृदय सम्राट छत्रपती बाळासाहेब ठाकरे यांचा जय हो. जय भवानी, जय शिवाजी. सर्व पत्रकार मित्रांचं मी स्वागत करतो आणि आपले माजी मंत्री आणि नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री देखील होते. किती वेळा? 5 वेळा होते. आणि आपले शिवसेनेचे उपनेते
बबनराव घोलप यांचा आज शिवसेनेमध्ये प्रवेश झालाय. मी त्यांचं मनापासून स्वागत करतो, त्यांचं मनापासून अभिनंदन करतो. त्याचबरोबर माजी आमदार नांदगावचे संजय पवारजी यांनी देखील शिवसेनेमध्ये त्यांनी सांगितलं भगवा झेंडा आणि धनुष्यबाण हातात घ्यायला आनंद झाला. त्यांचंही मनापासून स्वागत करतो, त्यांचंही मनापासून अभिनंदन करतो. आणि त्याचबरोबर आरपीआयचे जिल्हाध्यक्ष नगर भाऊसाहेब पगारे ते देखील या ठिकाणी शिवसेनेमध्ये दाखल झाले. त्यांचंही मनापासून मी स्वागत करतो. आणि वरळीमधल्या 100 महिला कार्यकर्त्या वरळी विधानसभेतल्या त्यांनी देखील आज प्रवेश केलाय. त्यांचं देखील मनापासून स्वागत. आणि बबनराव घोलपांच्या बरोबर आलेले शेकडो कार्यकर्ते पदाधिकारी यांचंही मी मनापासून या ठिकाणी स्वागत करतो, त्यांना शुभेच्छा देतो. खरं म्हणजे मी बबनराव यांना मनापासून धन्यवाद देतो यासाठी की कुठलेही जबाबदारी म्हणजे कुठली त्यांची मागणी डिमांड हे द्या ते द्या असं काही बिलकुल त्यांनी माझ्या समोर ठेवलं नाही. बैठकीमध्ये एकच विषय ठेवला की समाजाला न्याय देणं. मोठ्या प्रमाणावर ते राष्ट्रीय चर्मकार संघाचे अध्यक्ष आहेत आणि मोठ्या प्रमाणावर ते राज्यभर आणि देशभर समाजासाठी काम करतात. आणि पूर्वी देखील जेव्हा मंत्री होते, आमदार होते, त्यावेळेस देखील समाजाला न्याय देण्यासाठी, त्यांना मुख्य प्रवाहामध्ये आणण्यासाठी, त्यांचं आयुष्यमान बदलण्यासाठी त्यांनी अनेक प्रयत्न केले. आणि म्हणून त्यांच्या त्या बैठकीमध्ये मोठ्या प्रमाणावर काही मागण्या होत्या, विषय होते, चर्चेला आले, चांगली चर्चा झाली आणि त्यामध्ये अनेक निर्णय देखील आपण घेतले. आणि त्या निर्णयामध्ये एक मुंबईमध्ये आपलं IAS IPS अकॅडमीचं मोठं 200 कोटी रुपयाचं मोठं भवन उभं राहील अशा प्रकारचा देखील आपण निर्णय घेतला. आणि बाकी अनेक त्यांनी प्रश्न मांडले जे तात्काळ सुटण्यासारखे होते, तसाही आपण निर्णय घेतला. काही शॉर्ट टर्म, मिड टर्म, लॉंग टर्म अशा प्रकारचे प्रश्न. शेवटी त्यांची भावना आणि भूमिका काय होती तर समाजाला न्याय मिळवून देणं. आणि समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी आज बाळासाहेबांच्या विचाराचा, धर्मवीर आनंदीगे साहेबांच्या विचारावर या ठिकाणी चालणारा आज शिवसेना, आपला पक्ष शिवसेना यामध्ये आज त्यांनी भगवा खांद्यावर घेतलाय. त्यांनी त्यांच्या भावना व्यक्त केलेल्या आहेत, त्यांना आलेला अनुभव त्यांनी कथन केलेला आहे. तर मलाही अनुभव आला, आमच्या सगळ्यांना इथे बसलेल्यांना अनुभव आलेला आहे. त्यामुळे मी काय त्याच्यामध्ये जाऊ इच्छित नाही, पण आलेला अनुभव प्रत्येकाला आहे. आणि यापुढे देखील असे अनुभव रोजच्या रोज येत राहत आहेत. त्यामुळे मी आज पुन्हा मनापासून बबनरावांचं, त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचं स्वागत करतो. त्यांना पूर्णपणे राज्यभरामध्ये आपल्या चर्मकार बांधव भगिनी समाजाचं उत्थान कसं होईल, प्रगती कशी होईल यासाठी मी त्यांना जबाबदारी देतो. आणि राष्ट्रीय स्तरावरचे आपले राष्ट्रीय पक्ष आहे, त्यामुळे राष्ट्रीय तुम्ही अध्यक्ष होते ना, राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून तुम्ही काम करायचं. आणि बाकी शिवसेनेची जी काही जबाबदारी आहे ती तर आहेच. राष्ट्रीय स्तरावरची आपल्या समाजाला एकत्र करणं, त्यांचा न्याय हक्क मिळवून देणं आणि त्यांचं समाधान करणं, यासाठी आपल्याला जो काही अनुभव आलेला आहे गेल्या 1.5-2 वर्षामध्ये, आज आपण पाहतोय की असे निर्णय
मी मुख्यमंत्री आहे म्हणून आज बोलत नाही, परंतु सर्वसामान्य माणूस देखील आज शेतकरी असेल, कष्टकरी असेल, कामगार असेल, आमचे वारकरी बांधव असतील, त्यांनाही अनुभव चांगले आले. महिला भगिनी असतील, त्याचबरोबर तरुण असतील आणि ज्येष्ठही असतील, असा समाजातला कुठला घटक शिल्लक नाही की त्यासाठी सरकारने काही केलं नाही. आणि प्रत्येक घटकाला स्पर्श करण्याचं काम, किंबहुना त्याला न्याय देण्याचं काम, त्याच्या अडीअडचणी सोडवण्याचं काम आपल्या सरकारने केलं. आणि वेळ प्रसंगी आपण त्यांच्यासाठी नियम बदलले, कायदे बदलले. सर्वसामान्य माणसाच्या जीवनामध्ये चांगले दिवस आले पाहिजे यासाठी हे सरकार सातत्याने काम करत. मी आहे, देवेंद्रजी आहेत, अजितदादा आहेत, आमचे सर्व मंत्रिमंडळ आहे. आणि मी नेहमी सांगतो छाती ठोकपणे, आमच्या मंत्रिमंडळाच्या प्रत्येक कॅबिनेटमध्ये जे विषय आहेत ते सर्वसामान्यांच्या हिताचे, सर्वसामान्यांना न्याय देणारे, एकही असा निर्णय नाही की राज्यकर्त्याच्या हिताचा लाभाचा आम्ही घेतलाय. आणि म्हणून आज अल्पावधीमध्ये हे सरकार लोकप्रिय झालं. लोकांना वाटतं आपलं सरकार आहे, ही आपली माणसं आहेत, आपला माणूस आहे, आपल्यातलाच एक माणूस या ठिकाणी सरकारमध्ये बसलाय. ही भावना निर्माण करण्यामध्ये आम्हाला यश मिळालं. आणि म्हणून त्याची प्रचिती जी आहे, ज्या ज्या ठिकाणी आम्ही जातोय त्या त्या ठिकाणी त्याची प्रचिती येते. आणि म्हणून येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकांमध्ये देखील राज्याने केलेलं काम, केंद्राने केलेलं काम, मोदी साहेबांच्या मदतीने झालेलं काम, डबल इंजिन सरकारचं काम या ठिकाणी आज आपण त्या लोकांच्या समोर मांडलेलं आहे. आणि म्हणून खऱ्या अर्थाने हे जनतेचं सरकार, हे लोकांचं सरकार. म्हणून आज आपल्याला सगळीकडेच एक प्रतिसाद पाहायला मिळतो. काल देखील मला वाटतं काल हिंगोली आणि काल का परवा होता, हिंगोली आणि त्या ठिकाणी देखील पाहिलं लोकांचा प्रचंड प्रतिसाद. रामटेकला पाहिलं प्रचंड प्रतिसाद सर्वसामान्य लोकांचा. आणि त्यामुळे ही जी काही येणारी लोकसभा निवडणूक आहे, या निवडणुकीमध्ये अनेक लोक आज शिवसेनेमध्ये येत आहेत. बबनराव घोलप असतील, संजय पवार असतील, आमचे आरपीआयचे नेते असतील, या सगळ्यांमुळेच एका जागेवर नाही तर राज्यभर यांचा फायदा होणार आहे. आणि म्हणून आज जे काही त्यांच्या मनामध्ये भावना आहेत समाजाला न्याय देण्याचा, खरं म्हणजे प्रत्येक समाजाला न्याय देण्याचं काम आपल्याला करायचं आहे. आणि म्हणून हे सर्वसामान्यांचं सरकार म्हणून आपण काम करतोय. आणि म्हणून बबनराव आपण बरं योग्य निर्णय घेतला, थोडा अगोदर घ्यायला पाहिजे होता. ठीक आहे, हे आहे दुरुस्त. आणि आता तुम्हाला उद्यापासून ओव्या आणि चांगल्या काय म्हणतात त्याला कचरा, काय कचरा गेला. आता असं किती हजारो लाखो लोक, अरे ज्या माणसाने एवढं काम केलं, समाजासाठी काम केलं, त्याला एका सेकंदामध्ये तुम्ही म्हणजे यूज अँड थ्रो म्हणलं तर म्हणजे काय म्हणतात त्याला, वापरा आणि फेका अशा प्रकारचं. ठीक आहे, तर हा अनुभव सगळ्यांना येतोय. एवढे लोक, हजारो लाखो लोक येत आहेत, आज सोबत देत आहेत, साथ देत आहेत. एका भूमिकेमुळे बाळासाहेबांचे विचार आपण पुढे नेतोय, दिघे साहेबांचे विचार आपण पुढे नेतोय. आणि आज सर्वसामान्य माणसाच्या मनातलं सरकार आपण स्थापन केलंय, म्हणून हे सगळे लोक येत आहेत. आणि त्यामुळे आत्मपरीक्षण, आत्मचिंतन करण्याऐवजी सगळा दोषारोप दुसऱ्यावर ठोपायचा, आरोपाच्या पिंजऱ्यात समोरच्या माणसाला उभं करायचं आणि आपण नामानिराळं राहायचं, याचा शेवटी लोक जे आहेत मतपेटीद्वारे आरोप जेवढे करतील तेवढे लोक सोबत येतील.
मोदीजींचं पण आपल्याला माहित आहे. मोदीजींना देखील कुठली ती आघाडी इंडिया काय झालंय ते इंडिया अलायन्स, आणि ती पण फुटली. कोण गेले परत, कोण राहिले त्यांच्यामध्ये पण सगळं चालू आहे. त्यात काय मला पडायचं नाही. पण 2014ला देखील असेच एकत्र आले, तेव्हाही त्यांना त्यांची जागा दाखवली जनतेने. 2019ला पण एकत्र आले, नाना आरोप केले, परंतु त्याची तेव्हाही जागा दाखवली. आता 2024ला मला वाटतं आता तर मोदीजींनीच सांगितलंय की 400 पार, आणि लोकांनी त्याची गॅरंटी घेतलेली आहे की मोदीजींना पुन्हा एकदा या देशाचे प्रधानमंत्री बनवण्याचा निर्णय घेतलेला आहे. आणि म्हणून एक देश पुढे जातोय आणि देशाची प्रगती होते, देश महासत्तेकडे वाटचाल करतोय. आणि म्हणून समोर एक मताने प्रधानमंत्री पदाचा उमेदवारही देऊ शकत नाही. त्यामुळे फक्त मोदी द्वेष एवढं त्यांनी पछाडलेले लोक आरोप प्रत्यारोप करून या ठिकाणी लोकांना आवडत नाही. लोक सुज्ञ आहेत. त्यामुळे महाराष्ट्रात देखील, राज्यात देखील आज आपण अनेक निर्णय घेतले, त्यामुळे त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. आणि म्हणून बबनरावांसारखे, संजय पवारांसारखे, आमच्या RPIचे पगारे, हे सगळे असे अनेक लोक आज शिवसेनेमध्ये येत आहेत. त्यांचं मी स्वागत करतोच आहे. आणि आज बाळासाहेबांच्या विचाराची शिवसेना अधिक मजबूत होती आहे, लोकाभिमुख होती आहे, याचा मला आनंद आहे. आणि म्हणून मी पुन्हा एकदा आपलं मनापासून स्वागत करतो. एकदम आपल्याकडून समाजाला न्याय मिळेल अशा प्रकारचा विश्वास व्यक्त करतो आणि आपल्या सगळ्यांना धन्यवाद देतो. 1 मिनिट, आता मी आणखी एक सांगतो. एक आमदार राजस्थानचे परवा गेल्या आठवड्यात प्रवेश केला, आणि उद्या 2 आणखी आमदार राजस्थानचे आपल्या शिवसेनेमध्ये प्रवेश करणार आहेत. उद्या नाही, आपण परवा आहे ना, उद्या तिकडे. तरी असं राज्याच्या बाहेर देखील आपली चालू आहे पुढे. कुणाचे? हा, अरे आधी लगीन कोंडाण्याचं, मग रायबाच. पहिले आपले सगळे सहकारी आहेत, त्यांचं आधी आपण 8 लोकांची यादी जाहीर केली, होईल आता. आणि काही काळजी नाही, सगळे शेवटी दुसरे कोण असा तर पहिल्या नंबरला यादीमध्ये नाव असतं. पण मी कार्यकर्त्यांचा कार्यक्रम म्हणजे नेता आहे, कार्यकर्त्यामधून झालेलो. त्यामुळे मी आजही कार्यकर्ता, मुख्यमंत्री असलो तरी सुद्धा मी आजही कार्यकर्ता म्हणूनच काम करतो. शिवसेनेला उमेदवार मिळत नाही अशी टीका होती, आणि रत्नागिरी सिंधुदुर्गाच्या अनेक भागांमध्ये संभाजी. खरं म्हणजे कोण म्हणते, विरोधक म्हणतात. आज आमच्याकडे उमेदवार एका मतदारसंघामध्ये एकापेक्षा एक सरस 10 कॅन्डिडेट. आता तिकीट कोणाला द्यायचं, कसं मूल्यमापन करायचं, अशी आमच्या समोरचा पेच. त्यामुळे आज जे कोणी त्यांच्यात मला जायचं नाही, परंतु आज आपण पाहतोय की कोणी कोणाची, आज नॅशनल पार्टी काँग्रेस, 2 प्रादेशिक पक्षांनी त्यांची काय परिस्थिती केलेली आहे. ज्यांच्याकडे अजेंडा पण नाही, झेंडा पण नाही, अशा 2 पट्टींनी त्यांना नॅशनल पार्टीला हायजॅक केलंय. नॅशनल पार्टीची परिस्थिती काय आहे, त्यांनी आमच्यावर आरोप करावा. आज आमची महायुती जी आहे, ठीक आहे, त्याला काही समीकरणं असतात, इलेक्टिव्ह मेरिट असतं, सगळ्या गोष्टी असतात. पण कुणाला उमेदवारी न देणं आणि कुणाला उमेदवारी देणं, ज्याला उमेदवारी मिळणार नाही त्याचं योग्य सन्मान राखणं, त्याला वाऱ्यावर न सोडणं, त्याचं योग्य पुनर्वसन करणं आणि त्याला सन्मान आणि त्याला खऱ्या अर्थाने न्याय देण्याचं काम
शिवसेना नक्की करेल, कुणालाही वाऱ्यावर सोडणार नाही. आज महत्वपूर्ण बैठक वर्ष उद्या पार पडलेली आहे आणि 100% रणनीत किंवा असा एक संवाद केला आहे. त्या रणनीतच्या मागे काय अरे जगायला म्हणजे खरं जिंकायलाच पाहिजे ना. स्ट्राईक रेट मध्ये जिंकायलाच पाहिजे ना. तर रन रेट तो इकडे आपण क्रिकेट मध्ये करतो तसं स्ट्राईक रेट पाहिजे ना. काय काय काही ठिकाणी काही मतदारसंघामध्ये नाराजी आहे बैठकीमध्ये नाराजी आहे. अरे बाबा चर्चा होते, चर्चेमध्ये बऱ्या सगळ्या गोष्टी तेवढी तर मोकळीक आम्ही देतो बोलायला आणि सगळ्यांना सोबत घेऊन आम्ही निर्णय घेतो. आणि महायुती आहे, महायुतीमध्ये कोणी कोणाची कोंडी करावी, कोणी कोणाला थांबवावं असं आम्ही नाही करत. तिकडे सगळं चालू आहे. ती कोंडी फोडण्याचं तर काम करा तुम्ही पत्रकारांनी त्यांना विचारून. आमच्यामध्ये काही समज गैरसमज नाहीत. एक एक करून यादी जाहीर होते, सगळ्यांना न्याय मिळेल आणि नक्कीच यामध्ये चांगले उमेदवार जे आहेत ते उमेदवारी त्यांना मिळेल, निवडून येतील. आणि 45 जसं 400 पार मोदीजींचा जो काय अजेंडा आहे तसा महाराष्ट्राचा पण 45 पार आहे. महाविकास आघाडीमध्ये आता सांगलीच्या जागेवरून महाविकास आघाडीमध्ये विश्वसित करून संजय राऊत असा सामना पाहायला मिळते. उत्तरी यांच्यामुळे संजय राऊत यांच्यावरून काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन सुद्धा केलेले आहे त्याच्या उत्तरावर. आता तर सुरुवात झाली ना. शेवटी कसं आहे याच्यामध्ये आता तुम्हाला पुढे पुढे आगे होता है क्या देखते जाओ. रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये तुम्ही तुमचा उमेदवार देणार आहात का? हे भाजपचा कमळ आहे. चर्चा सुरू आहे. महायुतीचा उमेदवार निवडून आणणं हे आमची जबाबदारी आहे. हेमंत गोडसे यांच्या नावाची उमेदवारी कधी जाहीर होणार आहे? कारण की आता सुद्धा कार्यकर्ते हेमंत गोडसे त्याच्यावर ऐकलं मी, तुम्ही ऐकलं तसं मी ऐकलेलं आहे. चर्चा सुरू आहे त्याच्यावर. आणि महायुती म्हणून मी मगाशी सांगितलं की महायुती आमचा अजेंडा आहे की महायुतीचे महाराष्ट्रातून जास्तीत जास्त खासदार निवडून दिल्लीला पाठवणं, मोदीजींचे हात बळकट करणं आणि या देशामध्ये जे काही आज विकासाचं पर्व आलंय त्याला आणखी मजबूत करणं. आज मला सांगायला अभिमान वाटतो बाळासाहेबांचं स्वप्न मोदीजी साकार करतायत आणि त्यासाठी त्यांचे हात बळकट करणं ही आमची जबाबदारी आहे. प्रवेश नासिक जिले से 2 विधायक आए और राजस्थान से भी 2 विधायक आने वाले हैं. आपके साथ लोग जुड़ रहे, क्या कहेंगे? ये मैं बहुत समाधान व्यक्त करता हूँ. मुझे खुशी है कि जब से हमारी सरकार यहाँ पर बनी है और जब से हमने जो निर्णय लिया है तब से आज तक कई आमदार, कई सांसद, कई लोक प्रतिनिधि, हजारों लाखों कार्यकर्ता बड़ी तादाद में शिवसेना में शामिल हो रहे हैं और ये विश्वास जता रहे हैं. आज बबनराव घोलप जी आए हैं, उन्होंने सरकार के काम पर मुझ पर विश्वास जताया है. मैं एक सर्वसामान्य कार्यकर्ता हूँ और इतने बड़े पैमाने में संजय पवार हो जाए, हमारे पगारे, ऐसे कई हजारों लाखों लोग आज शामिल हो रहे हैं, साथ में आ रहे हैं, कारवां बढ़ता जा रहा है. इसका इसकी वजह एक ही है कि जो काम सरकार ने किया है, ये अभी तक जो निर्णय कभी नहीं हुए वो ऐतिहासिक निर्णय जो है हमारी सरकार ने लिए हुए जनता के हित के, और इसलिए लोग आ रहे हैं. और इसीलिए लोगों को चाहिए काम, लोगों को चाहिए विकास. घर बैठ के काम होता नहीं, फेसबुक लाइव से काम होता नहीं, फेस टू फेस काम करना पड़ता है, फील्ड में जाके काम करना होता है, ग्राउंड रियलिटी जाननी चाहिए. और इसलिए हम कर रहे हो. और ये समाज के हित के लिए इन्होंने जो एक बहुत बड़ा संकल्प लिया है, उनको विश्वास है कि हमारी सरकार में एकनाथ शिंदे हमारा काम करेंगे. हाँ, तो यही तो देख रहे हैं हम कि जो
पहले अपने घर पहला संभाल के रखना चाहिए। दूसरे के घर में झांकने से पहले अपने घर में झांको। हमारा महायुति बराबर चल रहा है। अभी उधर यहाँ पर एक दूसरे की कोंडी बना रहे, कोई बोलता है मैं ये करूंगी, ये करूंगा, वो करूंगा, ये चल रहा है। देखो आप, और एक नेशनल पार्टी के क्या हालत बना कर रखी है, जिसके मैंने अभी कहा, जिसके पास एजेंडा भी नहीं, झंडा भी नहीं, वो लोग ने हाईजैक कर लिया है। अभी नेशनल पार्टी ने सोचना है कि क्या करना चाहिए। हमारे महायुति का बराबर चल, कोई चिंता नहीं है। बिल्कुल, अब सब लोग विश्वास जता रहे हैं। और देखो हमारी सरकार काम कर रही है, ईमानदारी से काम कर रही है और लोगों के हित में काम कर रही है। इसलिए जो ऐसा विश्वास जो लोगों के दिल में पैदा हुआ है, ये बड़ी बात है। इसलिए हम लोगों को धन्यवाद देना चाहते हैं कि हमारे काम पर जहाँ हम जाते हैं, हमारे मंत्री जी जाते हैं, हमारे सब लोग जाते हैं वहाँ पर लोगों की बड़ी भीड़ वहाँ पर खड़ी हो जाती है। लोग स्वागत करते हैं, सम्मान करते हैं। इसका मतलब क्या है, जो हमने जो निर्णय लिया है, ये निर्णय बहुत ही लोगों के हित का निर्णय है। जो 2019 में जो गलती जिन्होंने की, उनको उसका नतीजा भुगतना पड़ेगा। इस चुनाव में, लोकसभा के चुनाव में जरूर लोग उनका नतीजा उनको दिखाएंगे और लोग यहाँ पर महायुति के 45 से ज्यादा सांसद चुन कर देंगे। मोदी जी का हाथ मजबूत करेंगे। मोदी जी देश को आगे बढ़ा रहे हैं। मोदी जी देश को प्रगति पथ पर ले जा रहे हैं। मोदी जी हमारे देश की अर्थव्यवस्था मजबूत कर रहे हैं। ये देश को महासत्ता की ओर ले जा रहे हैं और इसीलिए उनको और मजबूत करना ये हमारे महाराष्ट्र का काम है। बिलकुल त्याच्यामध्ये आचारसंहितेची बाधा नाही। निवडणुकीचा प्रचार एकीकडे चालू असला तरी सुद्धा मी स्वतः मुख्य सचिव, आमच्या सीएमओचे अधिकारी आणि संबंधित जिल्हाधिकारी यांना प्राधान्याने शेतकरी जिथे पाणी टंचाई आहे, चारा टंचाई आहे, जिथे रोजगार हमीची कामं आहेत, ही सगळी कामं सुरू राहिली पाहिजे। निवडणुका तर येतात जातात होतात, परंतु शेतकरी कुठेही संकटात येता कामा नये आणि म्हणून सगळ्यांना, जनावरांना चारा, जनावरांना पाणी टंचाई, जिथे टँकरची आवश्यकता आहे तिथे टँकर, कुठेही तुटवडा भासता कामा नये यासाठी सर्व यंत्रणा आमची काम करते आहे। राजकीय पुनर्वसन मगाशीच मी सांगितलं, आम्ही कुणालाही वाऱ्यावर सोडणार नाही। काही गणित समीकरण असतात, परंतु पुन्हा सगळ्यांचा सन्मान करू आणि शेवटी आपले सगळे सहकार्य। गर्जा हिंदुस्तान चॅनलला सबस्क्राईब करा आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी बेल आयकॉनवर प्रेस करा।